कोणी मामानं जसं सतरंजीवरती डाव टाकावेत आणि पांडवांचं राज्य उद्ध्वस्त करावं त्या पद्धतीनं भाजप शिवसेनेच्या सरकारच्या विरोधामध्ये शरद पवार हे शकुनी मामा म्हणून त्यांनी डाव टाकला। एका पक्ष फोडण्याचं बाप त्या पवार साहेबांनीच केलेलं होतं। त्या जयंत पाटील साहेबांना माहीत नव्हतं की लबाडाचं अवतान जेवल्याशिवाय खरं नसतं, कारण शरद पवार हे कधीच अवतान जेवायसाठी देत नसतात, तर त्याच्याजवळ काही शिल्लक आहे का ते घेण्यासाठी देत असतात। शेतकरी कामगार पक्ष एकेकाळी या महाराष्ट्रामध्ये एक शेतकऱ्यांचा प्रश्न पक्ष म्हणून ओळखला जायचा, शेतमजुरांचा पक्ष म्हणून ओळखला जायचा, कामगारांचा पक्ष म्हणून ओळखला जायचा। परंतु आपल्या लक्षात येईल की शेका पक्ष फोडण्याचं बाप त्या पवार साहेबांनीच केलेलं होतं। एका बाजूला जयंत पाटील साहेब यांच्याविषयी माझ्या मनामध्ये निश्चितपणानं शेका पक्षाचे आदर आहे, कारण ते चळवळीतनं आलेला एक कार्यकर्ता आहे, शेतकऱ्यांचा नेता म्हणून ओळखलं जातं, त्यांना ओळखलं जातं। अनेक वर्ष त्यांनी सभागृहामध्ये काम केलेलं होतं। तुम्ही भाजप शिवसेनेचं आलेलं सरकार तुम्ही कपट कारस्थान करून शकुनी मामानं जसं सतरंजीवरती डाव टाकावेत आणि पांडवांचं राज्य उद्ध्वस्त करावं त्या पद्धतीनं भाजप शिवसेनेच्या सरकारच्या विरोधामध्ये शरद पवार हे शकुनी मामा म्हणून त्यांनी डाव टाकला आणि तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांना बाजूला केलं, राज्यामध्ये सरकार आणलं। तुमचे 50-55 खासदार आमदार असताना तुम्ही सत्तेमध्ये आला, दुसऱ्यांचे 40-42 त्यांना घेतलं तुम्ही आणि शिवसेनेला बरोबर घेतलं आणि राज्यामध्ये सरकार स्थापन केलं। तिथं एक माणूस तुम्हाला का निवडून आला नाही? म्हणजे खऱ्या अर्थानं शरद पवारांनी राहायला सोयला शेका पक्ष सुद्धा संपवण्याचं काम केलं। एक चांगली गोष्ट झाली की सुरुवात शेका पक्ष संपवायचा ही त्यांनीच केली आणि शेवट सुद्धा त्यानेच केला, आणि म्हणून जयंत पाटील हे सरळ मार्गी व्यक्तिमत्व आहे। ते विचारक 10-12 तर मतं दिली, ती कशाला त्या पवारच्या विरोधामध्ये बोलायचं। पण त्या जयंत पाटील साहेबांना माहीत नव्हतं की लबाडाचं अवतान जेवल्याशिवाय खरं नसतं, कारण शरद पवार हे कधीच अवतान जेवायसाठी देत नसतात, तर त्याच्याजवळ काही शिल्लक आहे का ते घेण्यासाठी देत असतात।